रामकृष्ण हरी विठ्ठल केशव. शेतकरी नवरा नको म्हणणाऱ्या मुलीच्याच भावांची लग्न सध्या होईनात, लक्षात ठेवा. आणि ही सत्य परिस्थिती आहे. जवळजवळ 60% मुलींचे शेतकरी भाव असे आहेत, त्यांची लग्नच होईनात. विचार केला तर असा आहे, लक्षात ठेवा. कारण माझ्याकडे अशी उदाहरणं आहेत की मुलगी चांगल्या घरी सर्व्हिसदाराला दिलेली आहे, बॉम्बेमध्ये आहे, आणि तिचा भाऊ शेती करतोय. तर ह्या भावासाठी सर स्थळ बघा. विषय असा येतो की लक्षात ठेवा, ज्या वेळेला बाळा तुझं लग्न जमत होतं त्यावेळेला तुझ्या आईबापांनी जो विचार केला तोच विचार दुसऱ्या मुलीचे आईबाप करणार आहेत ना. तुझ्या आईबापांनी काय विचार केला की माझी मुलगी शेतकऱ्याला नाही, चांगल्या ऑफिसरला गेली पाहिजे आहे, पुण्या मुंबईमध्ये किंवा शहराच्या ठिकाणी माझी मुलगी राहायला गेली पाहिजे आहे. हे तुझ्या घरच्यांचं मत होतं. तुझ्या आईवडिलांनी त्यावेळेला एवढी मोठी चूक केली. शेतकऱ्याचे अनेक स्थळं येत असताना सुद्धा आईवडिलांनी आणि तू स्वतः की मला शेतकरी नवरा नको म्हणून जर तू स्थळं नाकारली असतील तर त्याचं भोग लक्षात ठेवा तुझ्या भावाला भोगायला येतातच. कारण हे एकमेकाशी रिलेटेड असतं. आलं का लक्षात? प्रारब्ध हे कुणाला चुकत नाही, ते एकमेकाशी असं सूत्रबद्ध झालेलं असतं. कोण काय करतोय कोण काय नाही. जर तुझ्या आईवडिलांनी हा विचार केला असता, नाही बाबा माझी मुलगी पुण्या मुंबईसारख्या ठिकाणी किंवा सर्व्हिसदाराला न देता माझ्या मुलीचं लग्न ही शेतकऱ्याच्या मुलाशी करूया, ही जर वृत्ती ठेवली असती तर निश्चितच त्या मुलीनी आणि जिथे मुलगी दिली त्यांच्या नातेवाईकांनी, लक्षात ठेव, तुझ्या भावाला अगदी निश्चितच मुलगी कुठली नाही कुठली पाहून दिली असती. परंतु तू हा विचार केला, तुझ्या आईवडिलांनी हा विचार केला की माझी मुलगी सुखात राहिली पाहिजे. अरे मुलगी सुखात राहिली पाहिजे आहे, मग सून काय दुःखात राहिली पाहिजे आहे का? आणि कोण म्हणतं की शेतकऱ्याच्या घरी मुली दिल्यानंतर मुलगी दुःखात राहते म्हणून? वास्तविक पाहता आणखीन एक 5-10 वर्षानंतरचा कालावधी असा येणार आहे, लक्षात ठेवा, की या सिटीतल्या लोकांनी खाण्यासाठी, एक वेळचं खाण्यासाठी त्यांना अन्न मिळणं मुश्किल होईल. ही वस्तुस्थिती आहे. कारण तुम्ही किती जरी इम्पोर्ट केलं बाहेरचं, आणि शेतकरी जर या महाराष्ट्रामधला आपल्या जर कुजवला गेला, शेतकऱ्यांचा वंश जर पुढे नाही वाढवला तर तुम्हाला वाटतं का पुढं शेती राहील म्हणून? नाही हो. त्या शेतकऱ्याच्या मुलाचं लग्न जर नाही झालं, लक्षात ठेवा, तर त्याचा वंश वाढणार नाही. त्याचा वंश न वाढल्यामुळं त्याची असणारी शेती जी आहे ती शेती विकली जाणार, अशीच विकली जाणार, कोणालाही विकली जाणार, लक्षात ठेवा. आणि त्यातल्या त्यात अशी शेतकरी कुटुंब हळूहळू कमी होत जाणार, लक्षात ठेवा. आणि ज्याच्याकडे जमिनी जास्त होतात ते बी काय करणार, नंतर विकून खाणार. ही परिस्थिती सध्याची आहे. तर बाळा, तुझ्या आईवडिलांनी जो विचार केला, तुला जर शेतकऱ्याच्या घरी दिलं असतं, किंवा तुम्ही आता अपेक्षा बी अशा स्त्रियांनी करू नये की ज्यांनी आपलं स्वतःचं लग्न मात्र पुण्या मुंबई ठिकाणी किंवा सर्व्हिसदाराला मुलगी देऊन केलेलं आहे. असेच आईवडील
आता सध्या या स्थितीला असेच आईवडिलांची मुलं ही शेतकरी असल्यामुळं, शेतीत असल्यामुळं त्यांना मुलगी देत नाहीत. का? कारण जो तुमचा दृष्टिकोन होता तोच दुसऱ्या मुलीच्या आईवडिलांचा दृष्टिकोन आहे ना. म्हणजे तुम्ही स्वतः जोपर्यंत बदलत नाही तोपर्यंत इतरांनी बदलावं ही अपेक्षा करू नका. प्रथम सुरुवात तुमच्यापासून करा. जर तुम्ही आता या पिढीमध्ये जर शेतकऱ्याला तुम्ही मुली दिल्या, शेतकऱ्याच्या मुलांना मुली दिल्या, तरच तुमच्या घरी असणाऱ्या मुलाला, जो शेती करतोय त्या मुलाला मुली मिळतील. अन्यथा तुम्ही स्वतः मात्र ऐषारामामध्ये राहताय आणि फोन करताय, सर माझ्या भावाला स्थळ बघा. काय करतोय? तर शेती करतोय. अरे तू ज्या वेळेला तुझं लग्न ज्या वेळेला झालं त्यावेळेला तुझ्या आईवडिलांनी काय विचार केला की माझ्या मुलीला नोकरदार नवरा मिळावा. मग तुझ्या भाव जर तुझा शेती करत असेल तर त्याला इतर आईवडील मुलगी देतील का? जर तुझ्या आईवडिलांनी तो विचार केला असेल तर दुसऱ्या मुलीचे आईवडील सुद्धा हाच विचार करणार ना की नाही, माझी मुलगी मी शेतकऱ्याला देणार नाही. आणि ही प्रत्येक ज्या मुलांची सध्या शेतीमध्ये असणाऱ्या ज्या मुलांची लग्न राहिलेले, त्यांनी जरा ऑब्झर्वेशन करा की तुमची बहीण जी आहे ती तुम्ही बहीण शेतकऱ्याला दिली का? महत्त्वाचा पॉईंट आहे इथं. जर शेतकऱ्याला दिली असेल तर तुमचं लग्न आत्तापर्यंत राहूच शकत नाही. तुम्ही ती बहीण मोठ्या आशेने की चांगल्या नोकरदाराला दिली, मग आणि तुम्ही इच्छा करताय की आता माझं लग्न होईल किंवा बहीण मला स्थळ बघेल. अरे बहीण सिटीमध्ये राहून स्थळं बघत असते का? आणि स्थळं काय सिटीमध्ये आहेत का? सिटीमधली मुलगी खेड्यामध्ये येऊ शकत नाही. खेड्यामधली सिटीमध्ये राहू शकते, परंतु सिटीमधली मुलगी खेड्यामध्ये मॅच होऊ शकत नाही. कारण ती सिटीमधल्या मुलीची मानसिकता पूर्णपणे वेगळी झालेली आहे. त्याच्यामुळं पुन्हा मी सांगू इच्छितो की जर तुमच्या बहिणीचं लग्न तुम्ही जर शेतकऱ्याच्या मुलाशी नाही केलं तर या मुलीच्या भावाची लग्न होणं अतिशय मुश्किल आहे. आणि ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. जी सत्य परिस्थिती आत्ता सध्या चाललेली आहे ते मी आपणास सांगितलं. भगवंतांनी दिलेलं ज्ञान त्यांच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. विठ्ठल 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 विठ्ठल.